पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 0180 24 22 45। राज्य शासनाने शेतजमिनीच्या खरेदी विक्री प्रक्रियेत मोठा बदल करत 4 मे 2025 पासून एक नवा नियम लागू केलाय। या नव्या नियमांतर्गत आता 10R आणि 20R सारख्या लहान भूखंडाच्या नोंदणीसाठी मोजणीचा नकाशा आणि चतुर्सीमा म्हणजेच त्या भूखंडाची अचूक सीमा निश्चित करणं बंधनकारक करण्यात आलंय। या अटीची अंमलबजावणी आता राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सक्तीनं केली जात आहे। या बदलामुळे जमीन खरेदी करणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक कागदपत्रांची गरज भासू लागली आणि त्यामुळे संपूर्ण नोंदणी प्रक्रिया अधिक वेळखाऊ आणि किचकट बनली आहे। याचा थेट परिणाम असा झाला की अनेक शेतजमिनींचे व्यवहार अडकले असून राज्य शासनाच्या महसूल उत्पादनावरही याचा नकारात्मक परिणाम झालाय। या निर्णयामागचा उद्देश असा आहे की प्रत्येक जमीन व्यवहारात पारदर्शकता राहावी, सीमावाद टाळावा आणि नोंदणी केलेल्या जमिनीची अचूक ओळख शासकीय अभिलेखात कायम राहावी। मात्र याचं दुसरे बाजूने पाहता शेतकऱ्यांना व नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया समजून घेणं आणि पूर्ण करणं फार कठीण ठरतंय। मोजणीसाठी संबंधित भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आणि सध्या मोजणीसाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा यादी तयार झाली आहे। त्यामुळे जमिनीची विक्री करण्याचे नियोजन केलेले शेतकरी आर्थिक अडचणीत आलेत। अनेकांना मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्न सोहळ्यासाठी पैशांची गरज असताना शेती जमिनीचा व्यवहार रखडल्यामुळे त्यांच्यावर ताण वाढलाय। त्याचप्रमाणे खरीप हंगाम तोंडावर असताना शेतीसाठी गरज असलेला निधीही वेळेवर मिळत नाहीये। या नव्या नियमामुळे नागरिकांना आता नोंदणीसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासतेय। मोजणीचा नकाशा तयार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक आहे आणि हे कागदपत्र मिळेपर्यंत नोंदणी प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही। या सगळ्यामुळे व्यवहार मंदावलेत आणि त्याचा परिणाम सरकारी महसुलावरही झाला आहे। या नियमामुळे 20R पेक्षा मोठ्या जमिनींसाठी मात्र मोजणीचा नकाशा बंधनकारक नाही ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक नागरिक आणि शेतकरी संघटनांकडून सरकारकडे अशी मागणी केली जात आहे की लहान भूखंडासाठी देखील या अटींना तात्पुरती स्थगिती द्यावी। जर मोठ्या जमिनीसाठी ही अट बंधनकारक नसेल तर लहान भूखंडाबाबतही ती सक्तीची ठेवू नये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।